हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजचा जो गुरुवार आहे तर तो माझा आता 9वा गुरुवार आहे, म्हणजे जे महाराजांचे माझे 11 गुरुवार चालू आहेत तर त्यातील आज होता 9वा गुरुवार। तर जी काही मला आता पूजेला फुलं लागणार होती तर सर्व ती मी आणून घेतली। जी आंब्याची पानं आता मला पूजेला देखील लागणार होती तर ती देखील मी आणून घेतली। याचबरोबर महाराजांना प्रिय अशी गुलाबाची फुले तर ती देखील आज मला मिळून गेली होती तर ती देखील मग मी आणून घेतली। याचबरोबर जे काही आता पूजेला सामान लागणार आहे तर त्याच्या प्रकारे मी बॉक्समध्ये ठेवतो। तर सर्वात पहिल्यांदा मी ते काढून घेतलं आणि त्यानंतर जी सर्व काही पूजेची भांडी आपण यूज करतो पूजेमध्ये तर ती सर्व आपण म्हणजे पूर्ण जी पितळेची तांब्याची भांडी आहेत तर ती सर्व आपण घासून घेतली पाहिजेत। म्हणजेच आपण जेव्हा पूजा करतो तर तेव्हा आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते आणि जेव्हा आपण भांडी घासतो तर भांडी जी आहेत तर ती नव्यासारखी शाईन करतात। त्यामुळे जी ॲक्लिन पावडर आहे तर तिने मी सर्व जी भांडी आहेत तर ती क्लीन करत असतो। पूजा म्हटलं की आपल्याला सकाळी म्हणजे लवकर उठावंच लागतं। तर मी आता जॉबला आहे आणि जॉबसोबतच जी काही माझ्या हातून छोटी मोठी स्वामी सेवा मी करतो, म्हणजे जी काही माझ्या हातून स्वामी सेवा करून घेतात तर तेवढे मी करत असतो। त्यामुळे म्हटलं आपण आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मी हा संकल्प केला होता की मला म्हणजे जे 11 गुरुवार आहेत तर ती करायची आहेत। तर या अगोदर म्हणजे मी 11 गुरुवार केलेली नाही आहेत किंवा महाराजांचे आपण जे गुरुवार करतो तर ते मी केलेले नाही आहेत। त्यामुळे म्हटलं 11 गुरुवार आपण आता यावेळेस करून टाकावेत। त्यामुळे मग आजचा जो गुरुवार आहे तर तो आता माझा 9वा गुरुवार आहे। तर त्यासाठी मग आता जे काही पूजेला सामान लागणार होतं तर ते माझं आता एकीकडे काढणं चालू होतं आणि त्यानंतर जेव्हा आपण पूजेची भांडी जेव्हा धुतो तर त्याला नंतर लगेचच ती पुसून घ्या तुम्ही, नाहीतर त्याच्यावरती म्हणजे पाण्याचे डाग राहतात आणि जी भांडी आहेत तर ती पांढरी दिसतात। त्यामुळे लगेचच तुम्ही ती पुसून घ्यायचा। त्यानंतर मग लगेचच म्हणजेच पूर्ण जे सामान आहे तर ते मी काढून घेतलं आणि त्यानंतर मग जी माझी स्वामी सेवा आहे तर तिला मी सुरुवात केली। तर हे जेव्हा देवांचे जे फोटो आहेत तर आपल्याला कुठेही म्हणजेच मूर्त्या नेणं शक्य होत नाही आपल्यासोबत, त्यामुळे मग जे देवांचे फोटो आहेत तर तेच मी सोबत आणलेले आहेत। म्हणजेच हे जे देवांचे फोटो आहेत तर हे देखील मी इथेच तयार केलेले आहेत रूमवरतीच। तर तो व्हिडिओ देखील तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल। आणि जी गणपती बाबांची मूर्ती आहे तर ती देखील मी ऑनलाईन बनवलेली आहे, म्हणजे आपल्याकडे एक तरी म्हणजेच देवांची मूर्ती असायला हवी। त्यामुळे जी गणपती बाबांची मूर्ती आहे तर ही पंचधातूची मूर्ती आहे आणि भरीव मूर्ती आहे। कोणतीही पूजा असो तर मग जी गणपती बाबांची मूर्ती आहे तर तिच्यावर मग मला अभिषेक करता येतो आणि त्यामुळे मग ती पूजेमध्ये मी तीच मूर्ती जी आहे तर ती यूज करतो। तर सर्वात पहिल्यांदा सर्व देवांना मी फुले अर्पण केली, म्हणजे ते देवांचे फोटो आहेत तर त्यांना मी फुले अर्पण केली आणि त्यानंतर मग आता पूजा मांडणीसाठी सुरुवात केली। तर दरवेळेस जी पूजा आहे तर ती मी खाली मांडतो, तर यावेळेस वरती मांडत आहे। तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी खाली म्हणजे जे लाल वस्त्र आहे तर ते टाकून घेतलं। त्यानंतर तुम्ही याच्यावरती स्वास्तिक काढायचं आहे, म्हणजे माझा स्वास्तिक काढायचा राहिला होता आणि त्यानंतर मग जो काही माझ्याकडे छोटा चौरंग आहे तर तो मी त्याच्यावरती ठेवून घेतला आणि सर्वात पहिल्यांदा मी त्याच्यावरती लाल कलरचे वस्त्र अंथरू लागलो, पण महाराजांना प्रिय असा पिवळा रंग, त्यामुळे मग म्हटलं आपण आपल्याकडे जे पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे तर हे आपण पूजेमध्ये ठेवावं। तर कालच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला हे वस्त्र दाखवलं, म्हणजे जे महाराजांचं श्री स्वामी चरित्र सामृत आहे तर हा ग्रंथ मी या वस्त्रावरती ठेवतो। तर हे वस्त्र आपल्याला खूप उपयोगी पडतं। त्यामुळे मग अशा प्रकारे जो महाराजांचा फोटो आहे तर तो सर्वात पहिल्यांदा मी ठेवून घेतला मागच्या साईडला, कारण नंतर मग ते पुढे वरती ठेवता आला नसता। त्यामुळे मग अशा प्रकारे मागच्या साईडला फोटो ठेवला। त्यानंतर त्याच्या पुढे मी चौरंग ठेवला आणि सर्वात पहिल्यांदा ज्या समय आहेत तर ह्या मी लावून घेतल्या, म्हणजे आपण कोणतीही सेवा दीप प्रज्वलित करून करतो म्हणजेच दिव्याच्या साक्षीने करतो। त्यामुळे मग ज्या समय आहेत तर त्या मी लावून घेतल्या आणि जेव्हा आपण समयांचा पूजेमध्ये आपल्या यूज करतो तर आपली पूजा आहे तर ती देखील दिसायला खूप छान दिसते। त्यामुळे ह्या ज्या समय आहेत तर आता मी गावाकडे गेलो होतो तर तेव्हा मी ह्या समयाच्या आहेत तर घेऊन आलेलो आहे आणि त्यानंतर मग महाराजांच्या फोटोला देखील मी हळदी कुंकू लावून घेतलं। त्यानंतर वस्त्र अर्पण केली। त्यानंतर गणपती बाबांची जी मूर्ती आहे तर तिला देखील मी अभिषेक घालून घेतला, म्हणजे ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला मूर्तीला अभिषेक घालायचा असतो। आणि त्यानंतर मग जे आंब्याची पानं आहेत तर ती मी 2 आंब्याची पाने ठेवली, त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवल्या आणि त्यावरती जी गणपती बाबांची मूर्ती आहे तर ती मी स्थापन केली। त्यानंतर गणपती बाबांच्या मूर्तीला देखील हळदी कुंकू लावून घेतले आणि त्यानंतर वस्त्र अर्पण केले। त्यानंतर तुम्ही दुर्वा देखील अर्पण करू शकता। त्यानंतर गणपती बाबांना प्रिय असे घंटीचे फूल तर हे देखील आपल्याला या दिवशी गणपती बाबांना अर्पण करायचे असते। त्यामुळे जे घंटीचे फूल आहे तर ते मला मिळून गेले होते, त्यामुळे जे घंटीचे फूल आहे तर ते मी गणपती बाबांना अर्पण केले। यानंतर आपल्याला कलशाची देखील स्थापना करायची असते। तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी खालती प्लेट ठेवली आणि त्याच्यावरती ज्या अक्षता आहेत तर त्या ठेवल्या आणि ह्या ज्या अक्षता आहेत तर ह्या मी म्हणजेच कंटिन्यू म्हणजे त्याच यूज करत आहे। पहिल्या गुरुवारपासून तर आताच्या गुरुवारपर्यंत मी ह्याच अक्षता यूज करत आहे पूजेमध्ये। त्यामुळे मग ह्याच अक्षता मी आता म्हणजे पुढे देखील यूज करणार आहे। जोपर्यंत महाराजांचे आपले आता 11 गुरुवार कंप्लीट होत नाहीत तोपर्यंत ह्या ज्या अक्षता आहेत तर ह्याच आपल्याला प्रत्येक पूजेमध्ये यूज करायच्या असतात। त्यासाठी मग ह्या ज्या अक्षता आहेत तर त्या मी पहिल्यांदा प्लेटमध्ये ठेवून घेतल्या आणि त्यावरती जो कलश आहे म्हणजे तो तांब्या आहे माझ्याकडे तर तो मी ठेवून घेतला। त्यानंतर आपल्याला तांब्याला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं। त्यानंतर तांब्यामध्ये आपल्याला पाणी, 1 रुपया, 1 सुपारी, हळदी कुंकू हे टाकायचं। त्यानंतर तांब्याला देखील आपल्याला कलावा गुंडाळून घ्यायचा। त्यावरती आपल्याला जी खाऊची आंब्याची पानं ठेवायची आहेत तर ती ठेवून घ्यायची। तर इकडे आंब्याची पानं मिळून जातात, त्यामुळे मग पूजेमध्ये मी आंब्याचीच पानं जास्त वापर करतो।
ठेवतो आणि त्यावरती आपल्याला जे श्रीफळ आहे तर ते ठेवायचं आणि जे श्रीफळ आहे तर ते देखील आपल्याला म्हणजे जे आपण 11 गुरुवार करणार आहोत तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला चेंज नाही करायचं. एकच जे श्रीफळ आहे म्हणजेच नारळ आहे तर ते आपल्याला एकच ठेवायचं प्रत्येक गुरुवारी. आणि त्यानंतर मग अशा प्रकारे आता महाराजांना जो नैवेद्य मला दाखवायचा होता तर तो मी अशा प्रकारे पुढे ठेवला. म्हणजेच हा जो चौरंग आहे तर तो मी अशा प्रकारे पुढे ठेवला आणि जी रांगोळी आहे तर त्या साईडला मी काढून घेतली. तर हे जे रांगोळीचे साचे आहेत तर हे देखील मी इथे ऑनलाईनच बनवले. तर त्यांचा देखील मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल तुम्हाला. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे रांगोळीचे साचे म्हणजे तुम्ही घरबसल्या देखील बनवू शकता. तर खूप छान क्वालिटी आहे रांगोळीच्या साच्यांची देखील. तर तुम्ही त्यांच्याकडून नक्की बनवून बघा. आणि त्यानंतर जे काही मी आता शंख देखील, हा जो शंख तुम्ही आता पूजेमध्ये बघत आहात तर हा देखील मी घरूनच आणला आहे. म्हणजे आता मी घरी गेलो होतो तर तेव्हा बरेचसं जे पूजेचं सामान आहे तर ते मी सोबत घेऊन आलेलो आहे. त्यासोबतच हा जो शंख आहे, जी प्लेट आहे पूजेमध्ये मी यूज करतो तर ती देखील मी आता घरी गेलो होतो तेव्हाच मी घेऊन आलेलो होतो. आणि हा जो तांब्या बघत असाल तुम्ही म्हणजे लोटी भांडं जे महाराजांना आपण पाणी ठेवतो त्या भांड्यामध्ये, तर हे भांडं माझ्याकडे ऑलरेडी पहिल्यापासूनच होतं. तर प्रत्येक पूजेमध्ये मी हे भांडं पूजेमध्ये ठेवतोच पाणी भरून. आणि त्यानंतर मग अशा प्रकारे मी रांगोळी देखील काढून घेतली. आणि हे जे कवड्याचे दिवे तर प्रत्येक पूजेमध्ये म्हणजे जेव्हाही कोणती मी सेवा करतो महाराजांची किंवा देवीची तर त्यामध्ये हे कवडीचे दिवे मी नक्की लावतो. कारण हे जेव्हा आपण दिवे पूजेमध्ये लावतो तर आपली जी पूजा आहे तर ती देखील खूप छान दिसते आणि मन एकदम प्रसन्न होतं. त्यामुळे मग हे जे कवडीचे दिवे आहेत तर ते मी पूजेमध्ये यांचा भरपूर यूज करतो. म्हणजे आतापर्यंत जेवढ्याही मी पूजा केल्या तर तेवढ्यामध्ये कवड्यांच्या दिव्याचे मी यूज केलेला आहे. आणि हे कवड्यांचे दिवे देखील मी ऑनलाईनच बनवले आहेत. तर याचा सविस्तरपणे व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. त्यानंतर मग याच्यामध्ये आपण कॅन्डलचे दिवे देखील लावू शकतो. तर अशा प्रकारे जे कॅन्डलचे दिवे आहेत तर ते मी इथे लावून घेतलेले आहेत. आणि यानंतर आता जे काही मला महाराजांना नैवेद्य दाखवायचा होता तर तो मी ते पाटावरती ठेवलेला आहे खालती. म्हणजेच जे काही महाराजांना मला म्हणजेच आपण 5 प्रकारचे म्हणजेच मी वाट्या घेतल्या होत्या तर त्यामध्ये 5 प्रकारचे वेगवेगळे आपण ड्रायफ्रूट्स ठेवू शकतो. पूजेची आता मांडणी माझी करून झालेली आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृताचे आपल्याला पूर्ण 21 अध्याय वाचायचे असतात. तर ते मी सकाळीच वाचून घेतो कारण मग नंतर मग जॉब देखील असते. त्यामुळे मग नंतर मग वाचणं होत नाहीत किंवा मग दुपारून वाचले तर आपलं देखील मन लागत नाही. त्यामुळे लगेचच जेव्हा आपण पूजा मांडणी करून घेतो त्यानंतर लगेचच तुम्ही जे काही तुम्हाला अध्याय वाचायचे आहेत तर तुम्ही वाचून घेत जा. नाहीतर मग नंतर केलं की मग उशीर होऊन जातो. त्यामुळे मग मी सकाळी लवकरच उठते जेणेकरून जे सर्व कामं आहेत तर ती पद्धतशीरपणे होतील. तर जी काही मला वाचन करायचं होतं तर ते देखील मी मग वाचून घेतलं. सर्वात पहिल्यांदा जे श्री स्वामी स्तवन आहे ते मी वाचून घेतलं. त्यानंतर महाराजांची एक माळ जप करून घेतली. आणि त्यानंतर जे मला आता 21 अध्याय वाचायचे होते तर ते मी वाचून घेतले. त्यानंतर महाराजांची मी आरती देखील करून घेतली. आणि यानंतर महाराजांना जो नैवेद्य आहे म्हणजेच आपण जे फराळाचं आपण स्वतः करणार असू तर हे आपल्याला महाराजांना दाखवायचं असतं. आणि संध्याकाळी आपल्याला जे नैवेद्य आहे तर तो महाराजांना दाखवायचा असतो आणि आपला जो उपवास आहे तर तो सोडायचा असतो. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे देखील महाराजांचे जर 11 किंवा 21 गुरुवार चालू असतील तर तुमचा कोणता गुरुवार आहे चालू तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.